नमस्कार, मी सौरभ कोरटकर. TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आता आपण बघूया दिवसभरातल्या महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा टॉप 90 मधून. विधान परिषद निवडणुकीसाठी सत्ताधारी आणि विरोधकांचंही हॉटेल पॉलिटिक्स. भाजप शिंदेंची शिवसेना, ठाकरेंची शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गट आपल्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवणार. हॉटेल ताज प्रेसिडेंटमध्ये भाजप आमदारांचा मुक्काम. विधान परिषद निवडणुकीत कोणत्या आमदाराने कोणाला मत द्यायचं याबाबत रंगीत तालीम देखील होणार. विधान परिषद निवडणुकीआधी अजितदादा गटाचे आमदार ललितमध्ये राहणार. सर्व आमदारांना आजच हॉटेलमध्ये पोहोचण्याचे आदेश. माझा आमदारांवर विश्वास आहे, पण इतर पक्षाचे आमदार हॉटेलमध्ये असल्यानं मी पण हॉटेलमध्ये व्यवस्था केली. आपली मतं फुटणार नाहीत, अजित पवारांचं बैठकीत विधान. एक खासदार असलेला पक्ष इमेज बनवण्यासाठी 200 कोटी खर्च करतोय. जितेंद्र आव्हाडांचा अजित पवार गटाला टोला. तर हॉटेल पॉलिटिक्स सोडा, हॉटेल विकत घेण्याइतके अजितदादा गटाकडे पैसे असल्याची ही टीका. आमच्या आमदारांवर आमचा विश्वास, त्यांना हॉटेलमध्ये ठेवणार नाही. शरद पवार गटाचे जयंत पाटील यांचं विधान. शिंदे गट आपल्या आमदारांना बांद्र्यातील ताजलँड हॉटेलमध्ये ठेवणार. हॉटेलमधील 60 रूम बुक. भावना गवळी आणि कृपाल तुबारेंसाठी जोरदार फिल्डिंग. मुख्यमंत्री रात्री सर्व आमदारांसोबत चर्चा करणार. ठाकरे गटाच्या आमदारांचं परळच्या ITC ग्रँड हॉटेलमध्ये वास्तव्य. उद्धव ठाकरे आपल्या सर्व आमदारांसोबत रात्री बैठक घेणार. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडामोडी. ठाकरे आपल्या सर्व आमदारांसोबत स्नेहभोजनासाठीही उपस्थित राहणार. जरांगेंच्या रॅलीच्या पार्श्वभूमीवर बीडमधील शाळांना उद्या सुट्टी जाहीर. रॅली सुरक्षेसाठी 3000 मराठा स्वयंसेवक तर 350 पोलीस कर्मचारी तैनात. बीडमध्ये काही जण तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. कुणीही सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करू नये. रात्री मंत्री धनंजय मुंडे यांचं वक्तव्य. बीडमधील रॅलीमध्ये कोणताही तणाव निर्माण होणार नाही. मनोज जरांगेंचा धनंजय मुंडेंवर पलटवार. लातूरमधील धनगर आंदोलनाला मनोज जरांगेंची भेट. आम्ही तुमच्यासोबत, जरांगेंचं उपोषणकर्त्यांना आश्वासन. बीडमधील मनोज जरांगेंच्या शांतता रॅलीला परवानगी, मात्र जरांगेंच्या सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली. छगन भुजबळांनी मराठ्यांविरोधात धनगर समाजाचे नेते उभे केले. भुजबळ मंत्रिपदाचा गैरवापर करून मराठा समाजावर अन्याय करतायत. मनोज जरांगेंचा पुन्हा भुजबळांवर हल्लाबोल. जामनेर येवल्याची लोक माझ्याकडे आली होती. छगन भुजबळ आणि गिरीश महाजन अशा दोघांनाही निवडणुकीत पाडणार. मनोज जरांगे पाटलांचा इशारा. मराठा आरक्षण रॅली दरम्यान मनोज जरांगेंनी धाराशिवच्या ख्वाजा शमसुद्दीन दर्ग्यात जात चादर चढवली. यावेळी मुस्लिम समाजाकडून जरांगेंना आरक्षणासाठी पाठिंब्याचं पत्र. आरक्षण प्रश्नावर आयोजित सर्वपक्षीय बैठकीवर महाविकास आघाडीचा बहिष्कार. विधानसभेतही पडसाद. सत्ताधारी आमदारांचा सभागृहात गोंधळ. गोंधळामुळे सभागृहाचं कामकाज 3 वेळा तहकूब. आरक्षणाच्या मुद्द्यावरून विधान परिषदेचे मबियाचे आमदार आक्रमक. हिम्मत आहे तो चर्चा करू, नाही तो खुर्ची खाली करू. विधान भवनाच्या पायऱ्यांवर आमदारांची घोषणाबाजी. महाराष्ट्र पेटता राहावा हीच मबियाची भूमिका. मुख्यमंत्री शिंदेंची टीका. तर बैठकीला गैरहजर राहत विरोधकांनी आपली राजकीय जात दाखवली. फडणवीसांचाही हल्लाबोल. सत्ताधाऱ्यांच्या हाताला लकवा मारलाय का? बहुमत असूनही मराठा आरक्षणाचा प्रश्न का सुटत नाही? विजय वडेट्टीवारांचा आक्रमक सवाल. पूर्वकल्पना दिली होती. विरोधकांनी बैठकीला येतो म्हणून सांगितलं. मन ऐनवेळी कुणाचा मेसेज आला? बैठकीला जाऊ नका म्हणून कुणी सांगितलं? भाजप नेते आशिष शेलार यांचा विरोधकांना सवाल. आरक्षणाच्या प्रश्नावर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांमध्येच दरी. मराठा आणि ओबीसी समाजाची सरकार फसवणूक करते. अधिवेशनात चर्चा करा. वेगळी बैठक कशाला? विजय वडेट्टीवारांचा सरकारला सवाल. बैठकीचं निमंत्रण आधीच दिलं होतं. विरोधकांची दुटप्पी भूमिका. विरोधक जाणीवपूर्वक बैठकीला गैरहजर. महाजनांचे विरोधकांवर आरोप. आरक्षणाचं श्रेय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना जाईल अशी विरोधकांना भीती, म्हणून कालच्या बैठकीला विरोधक गैरहजर. सर्वपक्षीय बैठकीवरून संजय शिरसाट यांचा विरोधकांवर आरोप. मराठा आणि ओबीसी समाजाच्या गुडघ्याला गुळ लावण्याचं काम केलं. जितेंद्र आव्हाडांचा गोपीचंद पडळकरांवर निशाणा. मराठा आरक्षणाचा न्यायालयीन लढा ऑगस्टपर्यंत तहकूब. आरक्षणाबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी आयोगाला हवी मुदतवाढ. सर्व याचिकांवर 5 ऑगस्टपासून नियमित सुनावणी होणार. वरळी हिट अँड रन प्रकरणी आरोपी मिहीर शहाला 16 तारखेपर्यंत पोलीस कोठडी. शिवडी कोर्टाचा निर्णय. गाडी मीच चालवत असल्याचा मिहीरचा पोलिसात जबाब. त्याची आई आणि बहिणीसह 12 जणांना विरारमधून अटक.
वरळी हिट अँड रन प्रकरणानंतर राजेश शहांची शिवसेना उपनेतेपदावरून हकालपट्टी. राजेश शहा हिट अँड रन प्रकरणातील आरोपी मीरचे वडील. राजेश शहा शिंदेंचा खास माणूस कसा? अंडरवर्ल्ड सोबत राजेश शहाचे संबंध, संजय राऊतांचा आरोप. दोषी कुणी असो, कुणाच्याही जवळचा असो, त्याला सोडणार नाही, कठोर कारवाई होणार. वरळी अपघातावर मुख्यमंत्री शिंदेंची ग्वाही. वरळी अपघात प्रकरणात पोलिसांनी आरोपी मिहीर शहाला संरक्षण दिलं. विशेष तपास पथकाकडून चौकशी करा, विजय वडेट्टीवार यांची मागणी. वरळी अपघातातील आरोपीच्या वडिलांचा अंडरवर्ल्ड सोबत संबंध, ब्लड रिपोर्टमध्ये काही सापडू नये म्हणूनच आरोपीला 3 दिवस लपवलं, संजय राऊतांचा गंभीर आरोप. हिट अँड रन नंतर आरोपी पळून गेल्यास शोधायला वेळ लागतो, पोलीस सतर्क होते, पोलिसांकडून दिरंगाई झाली नाही, विरोधकांचे आरोप मंत्री गिरीश महाजनांनी फेटाळले. वरळी हिट अँड रन प्रकरणातील पीडित कुटुंबाला सरकारकडून 10 लाखांची मदत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती. आदित्य ठाकरे आणि असलम शेख यांच्याकडून वरळी अपघातातील पीडित कुटुंबाची भेट. हा अपघात नाही तर हत्या, बारवर बुलडोझर चालवला, पण आरोपीच्या घरावर बुलडोझर चालणार का? आदित्य ठाकरेंचा सरकारला सवाल. वरळी अपघातातील ग्लोबल तपस बारवर महापालिकेनं बुलडोझर चालवला. अपघातानंतर महापालिका ऍक्शन मोडमध्ये. विधानसभा निवडणूक फडणवीसांच्या नेतृत्वात लढवणार होते, मात्र दिल्लीच्या नेत्यांकडून फडणवीसांचे पंख छाटण्याचा प्रकार. शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हेंचं वक्तव्य. विधानसभा निवडणुकीसाठी सर्व पक्षांची तयारी सुरू. भाजपमधून बावनकुळे, कामठी मतदारसंघातून लढण्याची शक्यता, तर उमरेड विधानसभेसाठी सुधीर पारवे यांनी अमित शहांची भेट घेतल्याची माहिती. अजित पवार जनहिताची मोठी घोषणा करणार. अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांची माहिती. 14 जुलैच्या रॅलीत अजित पवार यांनी कुठली घोषणा करणार याकडे लक्ष. लोकसभा पराभवानंतर यामिनी जाधवांची विधानसभेची दावेदारी धोक्यात आल्याची चर्चा. बायखाळ्यातूनच पिछाडी मिळाल्यानंतर शिंदे पुन्हा उमेदवारी देणार का यावर साशंकता. अमृता फडणवीसांचं जसं वैयक्तिक आयुष्य तसंच हेही त्यांचं वैयक्तिक आयुष्य आहे. तेजस ठाकरेंच्या डान्स म्हणून सुषमा अंधारेंचं ट्विट करत सत्ताधाऱ्यांवर निशाणा. ऑनलाईन जुगार विरोधात बच्चू कडू यांचं मंत्रालयाबाहेर आंदोलन. प्रहारच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी. पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 46% 50% वाढ. 1 जानेवारी 2024 पासून पूर्वलक्षी प्रभावाने भत्ता वाढ लागू. विधानसभेआधी कर्मचाऱ्यांना खुश करण्याचा प्रयत्न. मुंबई गोवा महामार्गावर कोलाडजवळ 11 ते 13 जुलै ब्लॉक. सकाळी 6 ते 8 आणि दुपारी 2 ते 4 या वेळेत वाहतूक बंद राहणार. मुंबईत शिवाजी पार्कात झाडावर चढून तरुणाचं अनोखं आंदोलन. झाडावर चढलेल्या तरुणाला खाली उतरवण्यात पोलिसांना यश. अॅनिमल वेलफेअर बोर्डनं एनओसीच्या नावावर 30,000 रुपये घेऊ नये, आंदोलकाची मागणी. अधिसूचनेत 388 म्हाडा इमारतींचा पुनर्विकास अडकला. नियमावलीत असलेल्या त्रुटींमुळे रहिवासींचा आंदोलनाचा इशारा. मुंबईतील म्हाडा अर्जदारांना आजपासून देकार पत्र मिळणार. 112 अर्जदारांना देकार पत्र दिले जाणार. वादग्रस्त सनदी अधिकारी पूजा खेडेकर यांनी यूपीएससीला खोटं अंधत्व दाखवल्याचा आरोप. पूजा खेडेकरांची नियुक्तीच अवैध असल्याचा दावा. पूजा खेडेकर प्रकरणाचा तपास पारदर्शी पद्धतीनं व्हावा. पूजा खेडेकर दोषी असतील तर कारवाई करण्यात यावी. एमपीएससी यूपीएससीच्या विद्यार्थ्यांची मागणी. मुंबईतील आझाद मैदानावर उमेद अभियानाअंतर्गत काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन. कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत घेण्यासह विविध मागण्यांवरून महिला वर्ग आक्रमक. धारावी पुनर्विकास प्रकल्पाची श्वेतपत्रिका निघणार आणि निवडणूक आल्यानंतर दुसरी श्वेतपत्रिका काढू. विधानसभेत विखे पाटलांची माहिती. वर्सोव्यात 19 हेक्टर जमिनीवर मासेमारी बंदर उभारणार. लवकरच या कामाची निविदा काढली जाणार. मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवारांची माहिती. नवी मुंबई सिडकोच्या घरांच्या सोडतीची तारीख पुन्हा बदलली. आता सिडकोची सोडत 19 जुलैला होणार. पुण्यात सीएनजी दरामध्ये 1.5 रुपयांनी वाढ. पुणेकरांना आता प्रति किलोसाठी मोजावे लागणार 85 रुपये. पुण्यातील नवीन विमानतळ 14 जुलैपासून सुरू होणार. नवीन टर्मिनलमध्ये महाराष्ट्राच्या संस्कृतीचं दर्शन घडणार. पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डच्या विलिनीकरणाला सुरुवात. पालिकेत समावेश झाल्यानंतर पालिकेचं क्षेत्र 1.5 चौरस किलोमीटरनं वाढणार. नाशिकमधील सिटीलिंक बसच्या धडकेत शाळकरी मुलीचा मृत्यू. सानवी गवई असं अपघातात जीव गमावलेल्या 5 वर्षीय चिमुकलीचं नाव. बस चालक मद्यधुंद अवस्थेत बस चालवत असल्याचा प्रत्यक्षदर्शींचा आरोप.
हिंगोली, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर आणि नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के. 4.2 रिश्टर भूकंपाची नोंद. वाशिम आणि बुलढाण्यातही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. देशपातळीवर महाराष्ट्रातील 10 साखर कारखाने ठरले अव्वल. राष्ट्रीय सहकार साखर कारखाना महासंघाच्या पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राने 10 पारितोषिकं मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. आजपासून पुढील 5 दिवस विदर्भात जोरदार पावसाचा अंदाज. हवामान खात्याने वर्तवला अंदाज. अहमदनगर जिल्ह्यात मागील 15 दिवसांपासून पावसाची उघडीप. काल झालेल्या जोरदार पावसानंतर पिकांना नवसंजीवनी. शेतकऱ्यांना चांगल्या पावसाची प्रतीक्षा. कोल्हापूर जिल्ह्यासह धरणक्षेत्रात पावसाचा जोर कायम. जिल्ह्यातील धरणं 50% क्षमतेनं भरली. इचलकरंजी शहरातील पंचगंगा नदीचं पाणी पात्राबाहेर. जळगावातील 40 गावात पावसाची जोरदार हजेरी. पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहू लागले, तर काही भागात दमदार पावसाची प्रतीक्षा अद्याप कायम. गोंदिया जिल्ह्यातील 80,000 शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत विमा काढला. जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी विमा काढावा. कृषी विभागाकडून जागृती. साताऱ्यात पावसानं जोरदार हजेरी लावल्यानंतर भांबवली वजराई धबधबा ओसंडून वाहतो. अहमदनगर जिल्ह्यात मागील 15 दिवसांपासून पावसाची उघडीप. काल झालेल्या जोरदार पावसानंतर पिकांना नवसंजीवनी. सांगलीत 4 दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाचं जोरदार कमबॅक. जळगावच्या निमखेड, एनगाव परिसरात मुसळधार पाऊस. नदी नाल्यांना पूर. पाच दिवसांच्या विश्रांतीनंतर भंडाऱ्यात पावसाची हजेरी. भात उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज बरडमध्ये मुक्कामी असणार. ज्ञानोबा माऊली म्हणत वारकरी पंढरपूरकडे रवाना. इंदापुरात संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं दुसरं रिंगण संपन्न. रिंगणाचं ड्रोन दृश्य खास TV9 मराठीच्या प्रेक्षकांसाठी. नंदुरबार, शहादा आणि अक्कलकुवा आगारातून पंढरपूरसाठी 70 बसेस. यात्रेसाठी भाविकांची गर्दी वाढत असल्यानं बसेस पाठवण्याचा निर्णय. वारीत सायकलिंगचा रिंगण सोहळा. 2000 सायकल स्वारांचा रिंगण सोहळा पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी. संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचं इंदापुरात दुसरं गोल रिंगण. तुकोबांच्या पालखीचा आज इंदापूर शहरात मुक्काम. दिंडोरीचे खासदार भास्कर बगरे यांचा करमाळ्यात दुचाकीवर फिरून वारीमध्ये वारकऱ्यांशी संवाद. करमाळ्यात निवृत्ती महाराजांची पालखी आली असताना वारकऱ्यांच्या घेतल्या भेटीगाठी.